ये साते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जडवत जाईल रया. विषया संग सुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक 14 आणि त्यावर ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं भाष्य ओवी क्रमांक 71 याचं आज आपण चिंतन करणार आहोत. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. मोहजाळ जीवाची परीक्षा घेण्याकरता भगवंताने हे निर्मिलेलं मोहजाळ आहे महाराज. सृष्टी निर्माण करताना भगवंतांनी 84 लक्ष योनी निर्माण केल्या, पण एकही त्याचं ध्यान करायला त्याचं स्मरण करायला तयार नव्हता महाराज. मग त्याचं स्मरण करणारा असा हा मानव भगवंताने निर्माण केला, पण तोही विषयासक्त झाला. आहार निद्रा भयमैथून इतर प्राण्यांप्रमाणे या 4 गोष्टी त्याच्याही ठिकाणी तशाच आल्या आणि तोही त्यातच रममान व्हायला लागला. सर्वच काही मोक्ष सुखाप्रती वाटचाल करत नव्हते. त्याला कारण होतं भगवंताची निर्मिलेली माया. माया अहो जी नाहीच तिचं नाव माया ठेवलेलं आहे. नाही ते चिंतवी, जे नाहीच आहे त्याचं चिंतन करायला लावते माया. सगळं आपल्याला दिसतं ते क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, पण तेच साक्षात तेच आहे आणि त्यातच सुख आहे असं भासमान जग विश्व निर्माण करते ती माया. आणि भगवंत म्हणतात की ही माया ही उत्पत्ती माझी आहे. आणि आपण सुरुवातीला पाहिलं पहिल्या दिवशी या श्लोकाचं चिंतन करताना की ब्रह्म आणि मायेचं नातं काय आहे. तर माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. सावलीचं आपल्याशी जे नातं आहे तेच मायेचं ब्रह्माशी आहे महाराज. कारण ब्रह्माशिवाय माया निर्माण होऊच शकत नाही. जसं आपल्या शरीर असावं लागतं, शरीराशिवाय सावली पडू शकत नाही. आणि सावली पडलेली असली तरी सावलीमध्ये चेतना नसते, ती जिवंत नाही, भासमय आहे. आपली प्रतिकृती पडल्यासारखी भासते आहे ती. वास्तविक ती सावली म्हणजे आपण नाही. तसं माया म्हणजे ब्रह्म नाही, परंतु माया ब्रह्माशिवाय नाही हेही तितकं सत्य आहे. मग भगवंत म्हणतात ही जे भासमय विचारसरणी आहे, ही जे भ्रमिष्ट करण्याची वृत्ती आहे, हा जो फेरा आहे मायेचा, त्या फेऱ्यातून सुरक्षित बाहेर पडावं असं जर वाटत असेल तर अर्जुन जसं सर्वार्थाने शरण गेला भगवंताच्या ठिकाणी की देवा नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. देवा आता सर्व माझे भ्रम नष्ट झालेले आहेत, मी भ्रमातून पूर्णपणे बाहेर आलो आहे. आता तू फक्त आज्ञा करावी आणि मी वागावं. कारण तुझ्या आज्ञेशिवाय तुझ्या इच्छेशिवाय या जगतामध्ये काहीही करणं शक्य नाही. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. भगवंताशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही महाराज. सृष्टी चक्र जे आहे, सृष्टीची चेतन अवस्था जी आहे ती संपूर्ण केवळ भगवंताच्या शक्तीमुळं आपल्याला दिसून येते. भगवंताने त्याची शक्ती काढून घेतली तर देहातून प्राणाचं गमन झालं, प्राणोत्क्रमण झालं, जीव निघून गेला की त्या देहाची अवस्था काय होते तीच अवस्था सृष्टीची होईल महाराज. भगवानने जर आपलं चैतन्य रूप काढून घेतलं तर. म्हणून भगवंत सांगतात की या भ्रमातून बाहेर येण्याकरता एकच
एकच उपाय आहे, मामेव प्रपद्यन्ते माया मेहतांतरंती ते. त्याच्यातून बाहेर यायचं असेल त्या मायेतून तर फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी शरण या. यावर भाष्य करताना ज्ञानदीपिका त्यामध्ये भगवंत माऊली 71 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जे गुणघनाचे वृष्टीवरे भरली मोहाचे महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची. ही माया काय करते आहे की सगळं हे त्रिगुण जे आहेत, जे गुणघनाचे वृष्टीवरे, या त्रिगुणांचा सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा ती वर्षाव करत चालली आहे. आणि कशी आहे, त्या वर्षावामुळे काय झालं आहे की भरली मोहाचेनी महापुरे. मोहजाड इतकं भरलं आहे की महापूर आलेला आहे म्हणे त्या नदीला. आणि घेऊनही जात नगरे यमनियमांची. आणि त्यामुळे काय झालं की यमनियमाची जे नगरं आहेत, जे काही कल्याण करण्याकरता उपलब्ध साधनं आहेत, ते सर्व साधनं, ती विचारसरणी ही बुडवत चालली आहे. तिच्याबरोबर स्वतःबरोबर वाहून घेत चाललेली आहे. माणसाची विवेक बुद्धीच ती ठेवत नाही. जे गुणघनाचे वृष्टीवरे परली मोहाचे महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.